ती माझ्या आत्म्यात आहे. तुम्ही तिला परवानगी दिली आहेत ना म्हणून. अहो माझं सगळं तिचंच आहे, मी काय परवानगी देणार तिला? अहो पण मग हे प्रेम तुम्हाला कुठवर नेणार आहे? नाही विचार केला अजून. मग आत्ता करा. आणि काय करू? कम ऑन, मूव्ह ऑन. एक माणूस आयुष्यात नसेल म्हणून आयुष्य नाही थांबत आपलं. स्तब्ध होतो. तो एक माणूस आपल्या आयुष्यात नसेल ना तर बाकी सगळं शून्य होतं. अहो पण जे प्रेम तुम्हाला इतकं दुःख देत आहे त्याचा काय उपयोग? अहो प्रेम नाही दुःख देत, त्या प्रेमातून निर्माण होणाऱ्या अपेक्षा दुःख देतात. अहो पण मग कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तिच्यापाशी जाऊन थांबतं ना माझं प्रेम. पण लग्न झालंय ना तिचं. अहो मन जुळणं महत्वाचं असतं. ते सगळे लग्नाचे विधी वगैरे या फक्त फॉर्मॅलिटीज असतात. म्हणजे तुम्ही तिला मनातून काढणारच नाही. तसं झालं तर मी उरणारच नाही. काय बोलणार आता यावर? तिने तरी प्रेम नसताना त्या दुसऱ्या माणसाबरोबर लग्न कसं केलं? अहो प्रेम नसताना लग्न होऊ शकतं, संसार नाही होऊ शकत. आणि त्यासाठी खरं प्रेम असावंच लागतं. पण म्हणजे तुम्ही त्यांचा संसार मोडणार आहात आता? जोडणार. एक मिनिट, ती जर तुमच्याकडे परत आली तर तिचा संसार मोडेलच ना? हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, असू दे. बाप रे, तुमचं काही खरं दिसत नाहीये श्रीरंग. मला लवकरात लवकर तुमच्या घरच्यांना भेटावं लागणार आहे असं दिसतंय. 27 तारखेला. मला लक्षात आहे आणि मी शब्द पाळते. अरे हो राईट. कॉफी पिऊया? नाही नाही नको. म्हणजे आज जरा मला कुणाला तरी भेटायचंय. ओके, पुढच्या वेळी पिऊया कॉफी. नेमकी आजच बस उशिरा येणार आहे का? मी सोडू तुम्हाला? नाही नाही नको. अहो मी सोडू? नाही खरंच नको. मी रिक्षाने जाईन ना. मी रिक्षाने जाईन. प्लीज रिक्षा. माझा ऐका तर. तूच मला तुलाच विसरायला सांगतेस. जान्हवी प्लीज कम बॅक टू मी. मी संत नाहीये अगं, मला झेपत नाहीये हे सगळं. प्लीज कम बॅक टू मी.